नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहिल्याबाई करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलवर कृषी घटक आणि त्यानंतर मराठी आणि GSC लेक्चर घेत असतो. तर यामध्ये आपला कृषी घटकचा आजचा जवळपास 50 प्लस आपण व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आजचा आपला पुढचा घटक पाहणार आहोत आणि पुढचे प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे लेक्चर घेतोय ते आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना लिंक शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली? तर तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना 1997ला करण्यात आली आणि कुठे करण्यात आली? तर ती जळगावला करण्यात आली. कुठे? तर जळगावला करण्यात आली. हे लक्षात ठेवा. कुठे? तर जळगावला करण्यात आली. कधी करण्यात आली तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना? तर 1997 जळगावला. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला आणि दुसरा जर विचारला तुम्हाला नागपूर म्हणजे की विदर्भाचं विचारलं तर विदर्भाचं पण माहीत पाहिजे तुम्हाला. विदर्भचं जर विचारलं तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. ते बी 1997ला आणि कुठे आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ? तर ते नागपूरला आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाची स्थापना व कुठे करण्यात आली? गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाची स्थापना 1998ला करण्यात आली आणि कुठे करण्यात आली? तर ती करण्यात आली औरंगाबादला. 1998मध्ये गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली 1998 आणि कुठे? तर औरंगाबाद. आजचा छत्रपती संभाजी. हे लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न. तर जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी काय? हे आपण शॉर्टकट म्हणतो त्याला वाल्मी. हे आपण त्याला शॉर्टकट म्हणतो. तर जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी स्थापना कधी व कुठे करण्यात आली? तर कुठे करण्यात आली? तर स्थापना जर विचारलं तर 1980 ते 81 मध्ये याची स्थापना करण्यात आली. जल व भूमी व्यवस्थापन संस्थेचा स्थापना 1980-81 मध्ये कुठे करण्यात आली? तर औरंगाबाद. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी काय? मेरी कदाचित तुम्हाला कधीच मेरी पण विचारू शकतात की मेरीची स्थापना कधी करण्यात आली किंवा कुठे करण्यात आली? तर त्यालाच म्हणतात महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था. तेच म्हणजे मेरी. याची स्थापना कुठे करण्यात आली? तर 1959ला नाशिकमध्ये स्थापना करण्यात आली. कुठे? नाशिकमध्ये. 1959 नाशिक. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न. बाजरी या पिकावर पडणारा रोग कोणता? बाजरी या पिकावर पडणारा रोग आहे ते म्हणजे आरगट. कोणता? आरगट हा रोग आहे. बाजरी या पिकावर पडणारा रोग आरगट हा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे गहू या पिकावर पडणारा रोग कोणता? तर गहूवर पडणारा रोग कोणता आहे? तर तांबेरा हा रोग आहे. गहू या पिकावर पडणारा रोग आहे तांबेरा. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. टोमॅटो यावर कोणता रोग पडतो? टोमॅटोवर कोणता रोग पडतो? तर टोमॅटोवर कोणता रोग पडतो? तर टोमॅटोवर रोग पडतो ते म्हणजे विल्ट. कोणता? विल्ट पडतो. कोणता? तर विल्ट हा रोग पडतो ते म्हणजे टोमॅटोवर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. तांदळावर कोणता रोग पडतो? तांदळावर कोणता रोग पडतो? तर तांदळावर पडतो ते म्हणजे लिप स्पॉट. लिप स्पॉट हा रोग तांदळावर पडतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे किसान मंडी नावाने शेतकरी बाजार कोणत्या राज्यात भरवला जातो? किसान मंडी नावाने शेतकरी बाजार कोणत्या राज्यात भरवला जातो? तर कोणत्या राज्यात? तर राजस्थानमध्ये भरविला जातो किसान मंडी नावाने शेतकरी बाजार. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न ते म्हणजे गुलमोहर याला शास्त्रीय नाव काय? गुलमोहरला शास्त्रीय नाव काय आहे? तर गुलमोहरला शास्त्रीय नाव आहे ते म्हणजे डेलोनिक्स रेजिया. डेलोनिक्स रेजिया हे आहे. डेलोनिक्स रेजिया हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे इंडोनेशिया देशातील स्थलांतरित शेतीचे नाव काय? इंडोनेशिया या देशाचे स्थलांतरित शेतीचे नाव काय? इंडोनेशियामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला काय नाव आहे? तर हुनाह काय? हुनाह हे आहे. हे लक्षात ठेवा. इंडोनेशिया देशातील स्थलांतरित शेतीचे नाव. त्यानंतर पुढचा प्रश्न. श्रीलंका देशातील स्थलांतरित शेतीचे नाव काय? श्रीलंका देशाच्या स्थलांतरित शेतीचे नाव काय आहे? तर श्रीलंका देशाच्या स्थलांतरित शेतीचे नाव आहे ते म्हणजे चेना. काय? चेना हे आहे. लक्षात ठेवा. श्रीलंका देशाच्या स्थलांतरित शेतीचे नाव आहे चेना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार
कृषीतील हा कोणत्या क्रमांकाचा पुरस्कार आहे? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे. कृषीमधला सर्वोच्च पुरस्कार कोणता विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, ते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे कृषीमधला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार याचे वैशिष्ट्य काय? म्हणजे वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार याचे वैशिष्ट्य काय? तर हे प्रगतशील पुरस्कार आहे. प्रगतशील याचं वैशिष्ट्य आहे की हे पुरस्कार प्रगतशील पुरस्कार नावाने ओळखले जाते, किंवा त्या वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्काराची वैशिष्ट्य काय? तर प्रगतशील पुरस्काराने या वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्काराला ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न, सीमांत शेतकरीचे धारण क्षेत्राचा आकार किती? सीमांत शेतकरीचे धारण क्षेत्राचा आकार किती असतो? तर त्याचा आकार असतो 1 हेक्टर. 1 हेक्टर पेक्षा कमी. किती? 1 हेक्टरपेक्षा कमी असतो, हे लक्षात ठेवा. सीमांत शेतकरी विचारलं तर 1 हेक्टरपेक्षा कमी असतो धारण क्षेत्राचा आकार, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, लघु शेतकरीचा धारण क्षेत्राचा आकार किती असावा? लघु शेतकरी, आपण आताच सीमांत शेतकरी पाहिला, आता लघु शेतकरीचा किती असतो? तर लघु शेतकरीचा आकार असतो ते म्हणजे 1 ते 2 हेक्टर. किती? 1 ते 2 हेक्टर असतो. हे कोणत्या शेतकऱ्याचा? तर लघु शेतकऱ्याचा हे धारण क्षेत्राचा आकार असतो, ते म्हणजे 1 ते 2 हेक्टर असतो लघु शेतकरी. आणि सीमांत शेतकरीचा 1 हेक्टरपेक्षा कमी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा, मोठा शेतकरी जर विचारला तर मोठा शेतकरी विचारलं तर 10 हेक्टरपेक्षा जास्त, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, तिळामध्ये तेलाचे किती टक्के प्रमाण जास्त असते? तिळामध्ये किती टक्के तेलाचे प्रमाण असते? तर किती टक्के असते? तर 48% असते तिळामध्ये तेलाचे प्रमाण, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे पुढचा प्रश्न, अल्पमुदत कर्जाचा कालावधी किती असतो? अल्पमुदत कर्जाचा कालावधी किती असतो? तर अल्पमुदत कर्जाचा कालावधी असतो ते म्हणजे 15 ते 18 महिने. 15 ते 18 महिने अल्पमुदत कर्जाचा कालावधी असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, मध्यम मुदतीचा कर्जाचा कालावधी किती असतो? मध्यम मुदतीचा, आपण आता अल्पमुदतीचा पाहिला ते म्हणजे 15 ते 18, आणि मध्यम मुदतीचा कर्जाचा कालावधी किती असतो? तर मध्यम मुदतीचा 18 ते 5 वर्ष. किती? 18 ते 5 वर्ष हे अल्प आणि मध्यम, हे लक्षात ठेवा. मध्यम विचारलं तर 18 ते 5 वर्ष, आणि मध्यम विचारलं लघु आणि मध्यम याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. जर कारण अल्प मुदत विचारलं तर 15 ते 18, मध्यम विचारलं तर 18 ते 5 वर्ष, आणि दीर्घ मुदतीचं विचारलं तर किती? तर 5 वर्ष 18 महिने, 18 वर्ष, 5 वर्ष ते 18 वर्षापर्यंत किंवा 20 वर्षापर्यंत आपण हे दीर्घ मुदतीचा त्याला म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, मूषकनाशक रासायनिक कोणते? मूषकनाशक रासायनिक कोणती? तर कोणती रासायनिक आहेत मूषकनाशक? तर ती आहे झिंक फॉस्फेट, त्यानंतर वारफेरिन, त्यानंतर अल्युमिनियम फॉस्फाईड हे आहे. झिंक फॉस्फेट, वारफेरिन, अल्युमिनियम फॉस्फाईड हे मूषकनाशक रासायनिक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, तृणधान्य कोणती आहे? गहू, ज्वारी, बाजरी, बार्ली, तांदूळ आणि मका. तृणधान्य कोणती विचारलं तर कोणती आहे? तर तृणधान्य आहे ते म्हणजे गहू, बाजरी, ज्वारी, बाजरी, बार्ली, तांदूळ आणि मका. तृणधान्य कोणती? गहू, ज्वारी, बाजरी, बार्ली, तांदूळ आणि मका हे काय आहेत? तृणधान्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नगदी पिके कोणती? तर नगदी पिके कोणती आहेत? तर नगदी पिके आहे ऊस, कापूस, तंबाखू, चहा आणि कॉफी. नगदी पिके विचारलं, ऊस, कापूस, तंबाखू, चहा आणि कॉफी हे नगदी पिके आहेत. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे चारा पिके कोणती आहेत? चारा पिके अतिशय महत्त्वाचे आहेत प्रश्न. चारा पिके कोणते आहेत? गजराज, लसूण म्हणजे लसूण घास म्हणू शकतो त्याला, अंजन, गवत आणि मार्वेल. चारा पिके कोणती? गजराज, लसूण, अंजन, गवत आणि मार्वेल हे चारा पिके आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या कमी वेळेत आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये जवळपास आपण 35+ प्रश्न पाहिलेत. किती? 35+ प्रश्न पाहिलेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जर प्रश्न तुम्हाला आवडले असेल तर विद्यार्थी मित्रांनो
तुमच्या मित्रांना आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला टायमावर मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद.